Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad Ace Coaching Classes Wash. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक्स करा. आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा 12वीचा टॉपिक स्टडी करत होतो केमिस्ट्री पार्ट सेकंड मधला. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अल्कोहोल फिनॉलचा स्टडी केला, त्याचबरोबर इथरला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण नोमेनकल्चर हे कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आज आपल्याला स्टडी करायचे व्हॉट आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर, की इथर तयार करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर, इथर तयार करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. प्रिपरेशन म्हणजे तयार करणे. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे मेथड आहेत, एक आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आणि दुसरी आहे विल्यमसन सिंथेसिस मेथड. की या दोन मेथडच्या आधारे आपल्याला सिंपल ॲज वेल ॲज सिंपल और मिक्स्ड इथर फॉर्मेशन करता येतात. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे इथर असतात, हे आपण नोमेनकल्चरमध्ये शिकलेलो आहोत पहा. एक असतं सिंपल इथर आणि दुसरं असतं तुमचा मिक्स्ड इथर. मग आता सिंपल आणि मिक्स्ड इथरमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ह्या दोन्ही प्रकारचे इथर आपल्याला ह्या दोन मेथडने प्रॅक्टिकली तयार करता येऊ शकतात. तर त्या मेथड आज आपल्याला स्टडी करायचे आहेत, मीन्स मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. याच्यामध्ये फर्स्ट मेथड पाहिजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पहा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आता डिहायड्रेशन आहे म्हणजे डी म्हणजे रिमूव्ह करणे आणि हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. एखाद्या रिॲक्शनमध्ये जर आपल्याला H2O हा बाहेर काढायचा असेल तर त्या रिॲक्शनला आपण डिहायड्रेशन म्हणतो. तसं अल्कोहोलमधनं जर आपल्याला वॉटर बाजूला काढायचं असेल तर अल्किन फॉर्मेशन होतं, हे आपण पाठीमागच्या पॉईंट्समध्ये स्टडी केलेलं आहे पहा अल्कोहोल्समध्ये, बरोबर. तर आता इथं आपल्याला इथर फॉर्मेशन करायचे, मग याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. जर आपण अल्कोहोलचं डिहायड्रेशन लो टेम्परेचरला केलं तर इथर फॉर्मेशन होतं आणि अल्कोहोलचं डिहायड्रेशन जर आपण हायर टेम्परेचरला जर केलं तर त्याच्यापासून अल्किन फॉर्मेशन होतं. कारण हायर टेम्परेचरला बीटा एलिमिनेशन टाईप रिॲक्शन घडून येते आणि लोअर टेम्परेचरला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. म्हणून अल्कोहोलपासून लोअर टेम्परेचरला इथर फॉर्मेशन करता येतो आणि हायर टेम्परेचरला आपल्याला अल्किन फॉर्मेशन करता येतो. मग याच्यामध्ये डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणत्या प्रकारचे यूज करता आपण, तुम्हाला मी बऱ्याच वेळेस एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा, की आपण डिहायड्रेटिंग एजंट हे 4 प्रकारचे यूज करतो. एक असतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, दुसरा असतो ॲल्युमिना Al2O3, तिसरा असतो फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 आणि चौथा डिहायड्रेटिंग एजंट असतो फॉस्फरस पेंटाऑक्साइड दॅट इज P2O5. मग या रिॲक्शन कंडिशनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करत आहोत पहा. मग याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा, स्क्रीनवरती दिसते. When excess of ethyl alcohol is distilled with concentrated sulfuric acid at a 413 Kelvin, डायइथिल इथर इज फॉर्मड. जर आपण दोन इक्विव्हॅलंटमध्ये इथिल अल्कोहोल घेतला आणि त्याची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत लो टेम्परेचरला म्हणजे 413 केल्विनला जर केली तर त्याच्यापासून डायइथिल इथर तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटतो H2. मग ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम जर पाहिलं तर 3 स्टेपचं मेकॅनिझम आहे पहा. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू फॉर्म इथर इज अ SN2 टाईप रिॲक्शन. की याचं मेकॅनिझम जर पाहिलं तर ही रिॲक्शन SN2 क्लासमध्ये येते. म्हणजे याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस असते, त्याला आपण SN2 म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये इंटरमिजिएट फॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो SN1 रिॲक्शन. तसं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू इथर फॉर्मेशनची जी रिॲक्शन आहे ती SN2 क्लासमध्ये येते. हे मेकॅनिझम 3 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जातं पहा. हे एक शेवटचं मेकॅनिझम आहे. आपण याच्या अगोदर 2 प्रकारचे मेकॅनिझम स्टडी केलेले आहेत. काय आहे फर्स्ट स्टेप पहा, दिलेल्या रिॲक्शन कंडिशनमध्ये ॲसिड हा कॅटॅलिस्ट आहे म्हणून आपण प्रोटोनेशन फर्स्ट स्टेपला यूज करतो आणि शेवटच्या स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन होतं. मग प्रोटोनेशन असू द्या किंवा डिप्रोटोनेशन असू द्या, ती स्टेप कशी असते, फास्ट असते आणि इंटरमिजिएट फॉर्मेशनची जी स्टेप असते ती स्लो स्टेप असते. तर ह्या ज्या कंडिशन आहेत त्या मेकॅनिझमच्या लक्षात राहू द्या. काय सांगते पहा फर्स्ट स्टेप, प्रोटोनेशन ऑन इथिल अल्कोहोल टू गिव्ह प्रोटोनेटेड इथेनॉल. जर इथिल अल्कोहोलवर प्रोटोनेशन केलं तर ती रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे आणि फास्ट असते आणि त्याच्यापासून प्रोटोनेटेड इथेनॉल तयार होतो. सेकंड स्टेप, न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ इथेनॉल ऑन प्रोटोनेटेड इथेनॉल टू गिव्ह प्रोटोनेटेड इथर. की जो दुसरा इथिल अल्कोहोल आहे त्याचा अटॅक जर फर्स्ट स्टेपच्या प्रोडक्टवर केला म्हणजे प्रोटोनेटेड इथेनॉलवर तर H2O बाहेर पडतो आणि एक प्रोटोनेटेड इथर तयार होतो. ही एक इंटरमिजिएट फॉर्मेशन होतं म्हणून ही स्टेप स्लो आहे आणि रिव्हर्सिबल असते. तिसरी स्टेप आहे डिप्रोटोनेशन टू फॉर्म ड्राय इथर.
आणि जो काय प्रोटोनेटेड इथर हा सेकंड स्टेपमध्ये तयार झालेला आहे त्याचं डिप्रोटोनेशन होतं आणि ड्राय इथर फॉर्मेशन होतं. म्हणजे शेवटची स्टेप देखील कशी आहे, फास्ट आहे आणि रिव्हर्सिबल आहे. म्हणजे पहिल्या स्टेपला काय केलं मी, इथेनॉलवर प्रोटोनेशन केलं आणि प्रोटोनेटेड इथेनॉल तयार केला, ही स्टेप फास्ट असते. सेकंड स्टेपमध्ये आपण काय केलं, दुसरा इथिल अल्कोहोल हा फर्स्ट प्रोटोनेटेड इथेनॉलवर न्यूक्लियोफिलिक अटॅक केला आणि H2O बाजूला काढला आणि एक प्रोटोनेटेड इथर तयार झाला. ही स्टेप स्लो असते कारण इंटरमिजिएट फॉर्मेशन आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये प्रोटोनेटेड इथेनॉलमधनं H+ बाजूला काढला आणि ड्राय इथर तयार झाला. ही स्टेप कशी आहे, फास्ट आहे. आता हायर टेम्परेचरला काय तयार होतं पहा, सेकंड कंडिशन आहे. ही झाली लो टेम्परेचरची इथर फॉर्मेशन. Ethyl alcohol is treated with concentrated sulfuric acid at a higher temperature like 443 Kelvin to form ethene. जर इथिल अल्कोहोलची रिॲक्शन ही हायर टेम्परेचरला आपण केली तर त्याच्यापासून इथिन तयार होतो. म्हणजे जरी आपण डिहायड्रेटिंग एजंट H2SO4 यूज केला पण हाय टेम्परेचरला जर ही रिॲक्शन केली प्रॅक्टिकली तर तिथं बीटा इलिमिनेशन टाईप रिॲक्शन होते आणि अल्किन फॉर्मेशन होतं. मग इथेनॉलचं जर हायर टेम्परेचरला डिहायड्रेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड तर त्यावेळेस काय तयार झाला, इथिन प्लस H2. आणि लो टेम्परेचरला काय तयार होतो, इथर. तर ही झाली तुमची फर्स्ट डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू फॉर्म इथर, की या मेथडच्या आधारे आपण इथर तयार करू शकतो. मग इथे एक ड्रॉबॅक्स MCQला लक्षात राहू द्या. ॲट अ हायर टेम्परेचर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू गिव्स इथिन अँड ॲट अ लोअर टेम्परेचर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू फॉर्म इथर. त्यानंतर सेकंड मेथड आहे विल्यमसन सिंथेसिस मेथड. दिस विल्यमसन इज द नेम ऑफ सायंटिस्ट. हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्याने काय केलेलं आहे की अल्किल हलाइड आणि अल्कॉक्साईडचा यूज करून इथर फॉर्मेशन केलेलं आहे. मग तो सिंपल इथर असेल किंवा मिक्स्ड इथर असेल, ह्या दोन्ही इथर तयार करण्यासाठी विल्यमसन सिंथेसिस या सायंटिस्टने काय केलं, अल्कॉक्साईड आणि अल्किल हलाइडचा यूज करून हे इथर फॉर्म केलेले आहेत. काय डेफिनेशन करता येईल पहा, स्क्रीनवर दिसते तुम्हाला. When an alkyl halide is heated with sodium alkoxide to form ether as a product, therefore such reaction are called as Williamson synthesis method. की अल्किल हलाइडची रिॲक्शन जर सोडियम अल्कॉक्साईड सोबत केली आणि त्याला पर्टिक्युलर टेम्परेचरला जर हीट केलं तर त्याच्यापासून इथर फॉर्मेशन होतं, म्हणून त्या रिॲक्शनला आपण विल्यमसन सिंथेसिस असं म्हणत असतो. मग या रिॲक्शनचा स्टडी करण्या बिफोरमध्ये तुम्हाला अल्कॉक्साईड कसा तयार होतो हे सुरुवातीला माहीत पाहिजे. This method is used to prepare the simple as well as mixed ether. की विल्यमसन सिंथेसिस मेथडच्या आधारे आपण सिंपल किंवा मिक्स्ड इथर हा फॉर्म करत असतो. देन हाऊ विल यू प्रिपेअर सोडियम अल्कॉक्साईड फ्रॉम अल्कोहोल. की अल्कोहोलपासून सोडियम अल्कॉक्साईड कशा प्रकारे तयार करू शकता तुम्ही. When excess of alcohol are treated with active metal like sodium to give sodium alkoxide with evolution of hydrogen gas. जर आपण 2 इक्विव्हॅलंट मध्ये अल्कोहोल घेतला आणि त्याची रिॲक्शन जर ऍक्टिव्ह मेटल सोडियम सोबत केली तर अल्कोहोल मधला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि सोडियम मेटल ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन एक साल्ट तयार होतं आणि या साल्टला म्हणायचं सोडियम अल्क ऑक्साईड साल्ट. त्यावेळेस कोणता गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो. मग एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर H2 गॅस लिबरेट होत असेल तर त्याच्यावर आपण डिटरमाइन करू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो की दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. मग तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, 2 इक्विव्हॅलंट ऑफ इथिल अल्कोहोल प्लस 2 इक्विव्हॅलंट ऑफ सोडियम टू गिव्स 2 इक्विव्हॅलंट ऑफ सोडियम इथॉक्साईड प्लस H2 गॅस. जर इथिलच्या ऐवजी इथं मिथिल घेतला तर सोडियम मिथॉक्साईड तयार होईल. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याकडे 2 प्रकारचे अल्कॉक्साईड फॉर्मेशन होतात. एक असतो सोडियम इथॉक्साईड आणि दुसरं असतं सोडियम मिथॉक्साईड. मग याच्या आधारे आपल्याला 2 प्रकारची इथर फॉर्मेशन करता येतात पहा. पहिला इथर आहे सिंपल इथर. आता सिंपल इथर कसा तयार करायचा, विल्यमसन सिंथेसिस मेथडच्या आधारे तुम्ही सिंपल इथर हा प्रॅक्टिकली कसा तयार करू शकता. When alkyl halide and sodium alkoxide having similar alkyl groups are heated, simple ether is formed. जर आपण अल्किल हलाइड आणि सोडियम अल्कॉक्साईड मध्ये सारखे अल्किल ग्रुप असतील आणि त्याला थोडं पर्टिक्युलर टेम्परेचरला जर हीट केलं तर त्याच्यापासून सिंपल इथर फॉर्म होतो. काय दिसते जनरल रिॲक्शन मध्ये पहा, RX म्हणजे अल्किल हलाइड, सोडियम अल्कॉक्साईड, त्याला हीट केलं, एक्सच्या जागी OR ग्रुप सबस्टिट्यूट होईल आणि Na प्लस आणि X काय होईल, लॉस होईल. म्हणजे काय तयार झाला, सिंपल इथर. मग तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, इथिल ब्रोमाइड प्लस सोडियम इथॉक्साईड टू गिव्स डायथिल इथर प्लस NaBr. म्हणजे इथला Br मायनस आणि Na प्लस काय लॉस झाला, NaBr आणि Br मायनसच्या जागी काय सबस्टिट्यूट होतो, OC2H5 ग्रुप.
नंतर आपल्याला विल्यमसन सिंथेसिस मेथडच्या आधारे मिक्स्ड इथर तयार करायचं आहे. मिक्स्ड आहे म्हणजे अनसिमेट्रिकल इथर तयार करायचं. मग कसं तयार करणार आहे? जर सिंपल असेल तर दोन्ही आर ग्रुप सारखे असतात आणि मिक्स्ड असेल तर दोन्ही आर ग्रुप काय असतील? वेगळे असतील. When alkyl halide and sodium alkoxide having the different alkyl groups are heated. ज्या अल्किल हलाइड आणि अल्कॉक्साइड मध्ये जर वेगळे अल्किल ग्रुप असतील आणि त्याला हीट केलं तर त्याच्यापासून एक मिक्स्ड इथर फॉर्म होतो. इथे दाखवले पहा मी. RX अल्किल हलाइड Na+O-R. इथं R डॅश आहे का? नाही. इकडे R डॅश घेतला आणि इकडे R घेतला. दोन्ही आर ग्रुप वेगळे आहेत. याच्यापासून एक इथर तयार झाला आणि काय लॉस झाला? Na+ आणि X-. म्हणजे अल्किल हलाइड मधला आर ग्रुप वेगळा असला पाहिजे आणि अल्कॉक्साइड मधला आर ग्रुप वेगळा असला पाहिजे. ह्या दोघांची रिएक्शन केली तर मिक्स्ड इथर तयार होतो आणि काय लॉस होतो? साल्ट. एक्झाम्पल मध्ये दिसतंय पहा खाली. मिथिल ब्रोमाइड आर ट्रीटेड विथ सोडियम इथॉक्साइड टू गिव्ह इथिल मिथिल इथर. की अल्किल हलाइड मध्ये मी अल्किल ग्रुप घेतला मिथिल आणि अल्कॉक्साइड मध्ये घेतला इथिल. मग काय तयार होईल? इथिल मिथिल इथर आणि इकडे काय भेटेल? NaBr. म्हणजे आपल्याला विल्यमसन सिंथेसिस मेथडच्या आधारे सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर फॉर्मेशन करता येतात. फक्त अल्किल ग्रुप जर डिफरंट असेल तर मिक्स्ड इथर फॉर्मेशन होतो आणि अल्किल ग्रुप जर सेम असतील तर सिंपल इथर फॉर्मेशन होत असतो. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो पाहिजेवरती एक IMP रिएक्शन आहे. हाऊ विल यू कन्वर्ट फिनॉल इनटू एनिसोल. की फिनॉलचं कन्व्हर्जन एनिसोल किंवा फिनेटोल मध्ये तुम्ही कसं करणार? मग याच्यामध्ये इंटरमिजिएट फॉर्मेशन होतं जसं की आपण डो प्रोसेसमध्ये शिकलो होतो पहा. फिनॉलची रिएक्शन जर बेस सोबत केली कुठल्याही स्ट्रॉंग बेस सोबत तर सोडियम फिनॉक्साइड आयन फॉर्मेशन होतात आणि त्याच सोडियम फिनॉक्साइड आयनची रिएक्शन जर मिथिल आयोडाइड किंवा इथिल ब्रोमाइड सोबत केली तर त्याच्यापासून तुम्हाला एनिसोल किंवा फिनेटोल तयार झालेला दिसतो. म्हणून ही रिएक्शन बोर्डामध्ये 2 मार्काला विचारतात पहा. फिनॉल आर रिएक्ट्स विथ NaOH टू फॉर्म सोडियम फिनॉक्साइड आयन विच इज हीटेड विथ मिथिल आयोडाइड टू फॉर्म एनिसोल. म्हणजे फिनॉलची रिएक्शन जर NaOH सोबत जर आपण पर्टिक्युलर टेम्परेचरला केली तर H2O लॉस होतो आणि त्याच्यापासून सोडियम फिनॉक्साइड आयन तयार होतात. त्याच सोडियम फिनॉक्साइड आयनची रिएक्शन जर मिथिल आयोडाइड सोबत केली तर O- आणि CH3+ म्हणजे एनिसोल तयार होतो आणि साइड प्रोडक्ट काय भेटतो? सोडियम आयोडाइड्स. तर हे एक एक्झाम्पल विल्यमसन सिंथेसिस मध्ये महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेस हे एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. लक्षात राहू द्या. फिनॉल इज कन्वर्टेड इंटू एनिसोल बाय युजिंग द इंटरमिजिएट सोडियम फिनॉक्साइड आयन. की फिनॉलचं कन्व्हर्जन जर एनिसोल मध्ये म्हणजे ॲरोमॅटिक मिक्स्ड इथर मध्ये जर करायचं असेल तर त्यावेळेस आपण इंटरमिजिएट कोणता तयार करतो? सोडियम फिनॉक्साइड आयन. मग आता ह्या विल्यमसन सिंथेसिस मेथडचे काही लिमिटेशन आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत पहा. याच्यामध्ये लिमिटेशन ऑफ विल्यमसन सिंथेसिस मेथड. तर फर्स्ट लिमिटेशन काय सांगतं पहा. इन द प्रिपरेशन ऑफ मिक्स्ड इथर बाय विल्यमसन सिंथेसिस द प्रॉपर चॉईस ऑफ द रिएक्टंट नेमली प्रायमरी अल्किल हलाइड अँड टर्शरी अल्कॉक्साइड इज नेसेसरी. जर आपल्याला विल्यमसन सिंथेसिस मेथडच्या आधारे मिक्स्ड इथर फॉर्मेशन करायचं असेल तर तिथं रिएक्टंटची चॉईस महत्त्वाची आहे. जर आपला रिएक्टंट हा प्रायमरी अल्किल हलाइड असेल आणि अल्कॉक्साइड जर टर्शरी असेल, अल्किल हलाइड जर प्रायमरी असेल आणि अल्कॉक्साइड जर टर्शरी असेल तर त्यावेळेस तिथं मिक्स्ड इथर हा तयार होऊ शकतो. पाहिजे दिले सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड म्हणजे टर्शरी अल्कॉक्साइड आहे आणि मिथिल ब्रोमाइड हा प्रायमरी आहे. अशी जर कंडिशन असेल प्रायमरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्कॉक्साइड त्यावेळेसच हिचं मिक्स्ड इथर तयार होतो म्हणजे टर्शरी ब्युटिल मिथाइल इथर. हे एक फर्स्ट लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन आहे अरिल हलाइड डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. अरिल हलाइडवर किंवा हॅलोबेन्झिनवर तुमची विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन होत नाही. त्यानंतर तिसरं लिमिटेशन आहे इफ सेकंडरी और टर्शरी अल्किल हलाइड आर युज्ड द रिएक्शन लीड्स टू मेनली टू अल्किन फॉर्मेशन बाय एलिमिनेशन रिएक्शन. जर आपण मिक्स्ड इथर फॉर्मेशन मध्ये अल्किल हलाइड हा सेकंडरी आणि टर्शरी यूज केला आणि अल्कॉक्साइड जर प्रायमरी यूज केला तर तिथं बीटा एलिमिनेशन रिएक्शन होते आणि त्याच्यापासून मिक्स्ड इथर तयार न होता अल्किन फॉर्मेशन होतो. तर हे त्याचं एक लिमिटेशन आहे पहा. खाली एक्झाम्पल मध्ये दिसतंय पहा. टर्शरी ब्युटिल क्लोराइड प्लस सोडियम इथॉक्साइड हा आहे टर्शरी हलाइड आणि हा आहे प्रायमरी अल्कॉक्साइड. अशी जर कंडिशन असेल टर्शरी हलाइड जर असेल तर अल्किन फॉर्मेशन होतो. इथं सेकंडरी हलाइड आहे त्यावेळेस काय तयार झाला? अल्किन तयार झाला. म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी हलाइड असेल आणि प्रायमरी अल्कॉक्साइड असेल तर तिथं इथर न तयार होता अल्किन फॉर्मेशन होतो.
तर असे हे त्याचे 3 प्रकारचे लिमिटेशन आहेत. राहते लक्षात? ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. की लॅबमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करत असता त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला हाच लॅबमधला बॉटलमधला जो सॅम्पल असणार आहे हे इथर आहे का अल्कोहोल आहे का फिनॉल आहे हे स्टडी करण्यासाठी काही त्याचे भौतिक गुणधर्म आपल्याला बघता येतात. त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर म्हणतो. ह्या सिलेक्टिव्ह फिजिकल प्रॉपर्टी आहेत जे की तुम्हाला मी पाठीमागच्या पॉईंट्समध्ये देखील सांगितले होते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे, डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर आर इन गॅसियस स्टेट. जर आपण ओव्हरऑल इथरमध्ये डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर जर पाहिले तर यांची गॅसियस स्टेटमध्ये हे प्रेझेंट असतात रूम टेम्परेचरला, आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्व इतर हे लिक्विड स्टेटमध्ये असतात. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता, एक्सेप्ट डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर ऑल अदर इथर्स आर इन लिक्विड स्टेट अँड डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर आर इन गॅसियस स्टेट. की हे दोन इतर हे गॅसियस स्टेटमध्ये असतात आणि याच्या व्यतिरिक्त सर्व इतर हे लिक्विड स्टेटमध्ये असतात. ऑल इथर्स आर कलरलेस, आणि सर्वच ऑर्गॅनिक कंपाऊंड, मग अल्कोहोल असेल, फिनॉल असेल, अल्डेहाइड असेल, कीटोन असेल, सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड हे रूम टेम्परेचरला जनरली कलरलेस असतात. बट इट एक्सपोज विथ एअर और सनलाईट इट फॉर्म कलर्ड. पण ते जर एअरमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये जर मिक्स झाले तर त्याला पर्टिक्युलर असा कलर येतो. पण सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड हे जनरली कसे असतात? कलरलेस असतात. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे, ऑल इथर्स हॅव प्लीजंट स्मेल. सर्व इथरला प्लीजंट असा स्मेल आहे, पर्टिक्युलर असा ॲरोमॅटिक स्मेल आहे, म्हणजे प्लीजंट स्मेल आहे किंवा झणझणा आणणारा वास असतो, त्याला आपण प्लीजंट स्मेल म्हणतो. त्यानंतर पोलॅरिटी जर आपण कम्पेअर केली तर पहा, कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड अँगल इज 110 डिग्री बट नॉट 180 डिग्री. द बॉन्ड डायपोल मोमेंट ऑफ द टू कार्बन ऑक्सिजन बॉन्ड्स डू नॉट कॅन्सल विथ इच अदर. जर ॲक्च्युअल आपण कार्बन ऑक्सिजन कार्बनचं जे स्ट्रक्चर पाहिलं तर लिनियर स्ट्रक्चर आहे. मग आपल्याला 11मध्ये माहिती आहे, एखाद्या मॉलिक्युलचं जर लिनियर स्ट्रक्चर असेल तर त्याची बॉन्ड अँगल हा 180 डिग्री असतो. मग इथरचं स्ट्रक्चर लिनियर आहे, तुम्ही म्हणताल सर याचं स्ट्रक्चर लिनियर आहे, मग याची बॉन्ड अँगल 180 डिग्री असायला पाहिजे, तर तो नसतो. कारण त्याच्यामधली जी डायपोल मुवमेंट आहे दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्डमधली ती कॅन्सल होते आणि त्याच्यामुळे त्याचा जो ॲक्च्युअल बॉन्ड अँगल आहे ते 110 डिग्री आहे. कारण त्यांच्यामधलं जे कार्बन ऑक्सिजन मधला जो बॉन्डची डायपोल मुवमेंट आहे ती कॅन्सल होत नाही, याच्यामुळे त्याचा बॉन्ड अँगल हा 110 डिग्री आहे. म्हणून एक्झॅक्ट जर आपण ड्राय इथरचं डायपोल मुवमेंट जर पाहिलं तर एकदम स्मॉल नेट डायपोल मुवमेंट असते आणि ती डायपोल मुवमेंट असते ड्राय इथरची 1.18 dB. व्हॉट इज द युनिट ऑफ डायपोल मुवमेंट, असा क्वेश्चन असू शकतो. द युनिट ऑफ डायपोल मुवमेंट इज dB अँड इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल D. देन व्हॉट इज द एक्झॅक्ट डायपोल मुवमेंट ऑफ ड्राय इथर. मग ड्राय इथरची एक्झॅक्ट डायपोल मुवमेंट किती असेल तर ती आहे 1.18 dB. मग आता नेट डायपोल मुवमेंट तुम्ही कशी दाखवणार? मग तुमचा एक फॉरवर्डचा एरो असेल त्याच्यामध्ये एक आपण व्हर्टिकल लाईन यूज करतो, याला म्हणायचं नेट डायपोल मुवमेंट. मग ह्या ROR म्हणजे कार्बन ऑक्सिजन कार्बन आहे आणि यांच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे दोन कार्बनच्या मधला तो आहे 110 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, इथर आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. की इथरमध्ये ऑक्सिजन बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे म्हणजे हेट्रो ॲटम प्रेझेंट असल्यामुळे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वॉटरमधला जो हायड्रोजन आहे त्याच्यासोबत इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ऑल द इथर्स आर सोल्युबल इन वॉटर. म्हणून जे लोअर मेंबर ऑफ इथर असतात ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात, म्हणजे डिझॉल्व्ह होत असतात. मग इथे दिसतंय पहा, इथर आणि हायड्रोजन यांच्यामध्ये इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपण दाखवलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं याच्यामध्ये तर डायथिल इथर आणि एन ब्युटिल अल्कोहोल हॅव रिस्पेक्टिव्ह सोल्युबिलिटी ऑफ 7.5 ग्रॅम अँड 9 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. की डायथिल इथर हा पर 100 ग्रॅममध्ये 7.5 ग्रॅम डिझॉल्व्ह होतो आणि एन ब्युटिल अल्कोहोल हा 9 ग्रॅम 100 ग्रॅमच्या मागे काय होत असतं? डिझॉल्व्ह होत असतो. आता शेवटची फिजिकल प्रॉपर्टी आहे, व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर. जनरली इथर्स आर वीकली पोलार एज हायड्रोकार्बन्स ऑफ कंपेरेबल मोलिक्युलर मास, देअरफॉर बॉइलिंग पॉईंट आर नॉट अफेक्टेड. जर आपण इथरचं नेचर जर पाहिलं तर तो वीकली पोलार कंपाऊंड आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोकार्बनपेक्षा, आणि त्याचं नेचर हे पोलार असल्यामुळे त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट अफेक्ट करत नाही. बट बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर शोज द ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन देअर मोलिक्युलर मास. पण आपल्याला माहिती आहे की एखाद्या कंपाऊंडचं जर मोलिक्युलर मास वाढत असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जातो.
इथे एक्झाम्पल आहे डायमिथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट असतो 248 केल्विन, इथिल मिथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट असतो 284 केल्विन आणि डायइथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट असतो 308 केल्विन. याच्यामध्ये 3 प्रकारचे कंपाऊंड्स आहेत. ह्या तिन्ही कंपाऊंडचं जर मॉलिक्युलर मास पाहिलं तर वेगवेगळं आहे. जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं त्याचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसतो. पहिल्यामध्ये 2 कार्बन होते, दुसऱ्यामध्ये 3 कार्बन आहे, तिसऱ्यामध्ये 4. याचा मॉलिक्युलर मास वाढत जाणार आहे. मग इथं बॉइलिंग पॉईंट पहिल्याचा आहे 248, दुसऱ्याचा आहे 284 आणि तिसऱ्याचा आहे 308 केल्विन. लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल अँड हायली इन्फ्लेमेबल सबस्टन्सेस. आणि जे लोअर क्लासमधले जे इथर असतात ते हायली व्होलाटाईल असतात. म्हणजे आपण जर हातामध्ये ते सॉल्व्हंट जर घेतलं तर इव्हॅपोरेट होतं, त्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे ते हायली व्होलाटाईल असतात आणि हायली इन्फ्लेमेबल असतात. त्याला जर आपण एखाद्या काडीपेटीच्या साह्याने जर पेटवायचं म्हटलं तर ते इझिली पेट घेतात. म्हणजे इट इज अ हायली इन्फ्लेमेबल ॲज वेल ॲज इट इज अ व्होलाटाईल, की ते इव्हॅपोरेट इझिली होतात आणि ते इनफ्लेमेबल असतात. कोणते? लोअर मेंबर ऑफ इथर्स. त्यानंतर द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज हायर दॅन द इथर्स दॅन द हायड्रोकार्बन्स विथ कम्पेरेबल मोलिक्युलर मासेस. जर आपण अल्कोहोल इथर आणि हायड्रोकार्बन मध्ये जर कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा अल्कोहोलचा असतो, नंतर इथरचा आणि सगळ्यात कमी हा हायड्रोकार्बनचा असतो. तुम्ही म्हणताल सर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट कशामुळे जास्त असेल? तर अल्कोहोलमध्ये इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ही सगळ्यात स्ट्रॉंग असते ॲज कम्पेअर टू इथरपेक्षा, आणि हायड्रोकार्बनमध्ये ही इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेन्स असते. म्हणून अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा हायड्रोकार्बनपेक्षा जास्त असतो. खाली एक्झाम्पल दिसते पहा. एन हेक्झिल अल्कोहोल 102 हे त्याचा मॉलिक्युलर मास आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 430 केल्विन. मिथिल एन पेंटिल इथर याचं मॉलिक्युलर मास 102च आहे, पण त्याचा बॉइलिंग पॉईंट 373 आहे, कारण इथरमध्ये OH बॉन्ड अब्सेन्स आहे. म्हणून याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग आहे ॲज कम्पेअर टू अल्कोहोलपेक्षा. म्हणून अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि इथरचा कमी आहे. इथं 430 आहे, इथं 373. नंतर एन हेप्टेन हा हायड्रोकार्बन आहे, याचं मॉलिक्युलर मास 100च आहे, पण याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेन्स असते. म्हणून ह्या दोघांपेक्षा याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी आहे आणि तो आहे 371 केल्विन. तर असे वेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, व्हॉट आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. की इथरचे रासायनिक गुणधर्म कोणकोणते असतात. मग त्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. की इथरची लॅबोरेटरी टेस्ट कोणती आहे, की हा कंपाऊंड इथरच आहे, आपण लॅबमध्ये कसं ओळखणार. जसं आपण पाठीमागं फिनॉल आणि अल्कोहोलच्या बाबतीत लिटमस पेपरच्या आधारे पाहिलं की हा न्यूट्रल आहे का ॲसिडिक आहे, तसं आता आपल्याला पाहिजे की इथरची लॅबोरेटरी टेस्ट कोणती आहे. इथर आर न्यूट्रल कंपाऊंड्स इन ॲक्वियस मीडियम. जर पाण्यामध्ये इथर प्रेझेंट असेल म्हणजे ॲक्वियस सोल्युशन जर इथरचं असेल तर त्याचं नेचर हे न्यूट्रल असतं. इथर डो नॉट रिॲक्ट विथ बेसेस. इथर हा कुठल्याही बेस सोबत रिॲक्ट होत नाही. डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड डायल्यूट ॲसिड. कुठल्याही डायल्यूट ॲसिड सोबत तो रिॲक्ट होत नाही. डज नॉट रिॲक्ट विथ रिड्युसिंग और ऑक्सिडायझिंग एजंट. तो कुठल्याही ऑक्सिडायझिंग और रिड्युसिंग एजंट सोबत रिॲक्शन होत नाही आणि तो ॲक्टिव्ह मेटल सोबत देखील रिॲक्ट होत नाही. कारण ॲक्वियस इथर जो आहे तो न्यूट्रल नेचर असतं आणि त्याचं नेचर हे न्यूट्रल असल्यामुळे प्रॅक्टिकली त्याची बेस सोबत रिॲक्शन होत नाही, डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्शन होत नाही, रिड्युसिंग एजंट सोबत रिॲक्शन होत नाही, ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिॲक्शन होत नाही आणि ॲक्टिव्ह मेटल सोबत देखील रिॲक्शन होत नाही. इथर डिझॉल्व्ड इन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम साल्ट. पण इथरला जर आपण कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत जर मिक्स केलं तर त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून ऑक्झोनियम साल्ट फॉर्मेशन होतं. इथं स्क्रीनवर दिसते पहा. इथर प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन कोल्ड कंडिशन टू गिव्स ऑक्झोनियम साल्ट. हा इथर मधला जो ऑक्सिजन आहे तो इथला प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यापासून एक ऑक्झोनियम साल्ट होतं. म्हणजे प्रॅक्टिकली फक्त इथरची रिॲक्शन ही कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबतच होते, अदर डायल्यूट ॲसिड सोबत त्याची रिॲक्शन होत नाही. याच्यावरून आपण सांगू शकतो की इथर आणि हायड्रोकार्बन यांचं जर मिक्सचर असेल तर त्या हायड्रोकार्बन पासून इथर सेपरेट करण्यासाठी आपण या ऑक्झोनियम साल्टचा प्रॅक्टिकली यूज करत असतो. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, मिक्सचर ऑफ इथर अँड हायड्रोकार्बन टू सेपरेट द इथर फ्रॉम हायड्रोकार्बन. की हायड्रोकार्बन आणि इथरचं एक मिक्सचर आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला इथर सेपरेट करायचं. त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली जर त्या सोल्युशनमध्ये किंवा त्या मिक्सचरमध्ये
कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जर ऍड केला आणि त्याच्यापासून जर एखादा ऑक्झोनियम साल्ट फॉर्मेशन होत असेल तर त्यावेळेस त्या हायड्रोकार्बन पासून इथन फॉर्मेशन होतो आणि हा इथर सेपरेट करण्यासाठी आपण ह्या लॅबोरेटरी टेस्टचा यूज करतो. त्यानंतर सेकंड शेवटची रिॲक्शन आहे पहा, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग द अल्किल ग्रुप ऑफ इथर, की ज्या इथरमध्ये अल्किल ग्रुप आहे अशी एक रिॲक्शन आपल्याला पाहिजे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साईड, की इथर पासून आपल्याला पर ऑक्साईड तयार करता येतो. फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साइड्स. इथर्स कंबाईन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू फॉर्म पर ऑक्साईड. जर इथरची रिॲक्शन एक्सेस ऑफ एअर सोबत लॉंग टाइम झालेली असेल तर त्याच्यापासून परऑक्साईड फॉर्मेशन होतो. जसं की एक्झाम्पलमध्ये दिसतं पहा, डायथिल इथर प्लस O2 इन लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर टू फॉर्म पर ऑक्साईड ऑफ डायथिल इथर, की इथिल मधला जो एक हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं इन्सर्शन होतं आणि एक डायथिल इथर कंटेनिंग पर ऑक्साईड तयार होतो. म्हणजे एखाद्या इथरची किंवा सर्व इथरची जर लॉंग टाइम किंवा जास्त वेळ एअर सोबत कॉन्टॅक्ट झाला तर त्याच्यापासून पर ऑक्साईड तयार होतात. ऑल इथर्स विच हॅव बीन एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर कंटेनिंग द पर ऑक्साईड, की सर्व इथर जर एअरमध्ये एक्सपोज केले तर त्याच्यापासून पर ऑक्साईड फॉर्मेशन होतं. अँड दिस इज अ व्हेरी अनडिझायरेबल रिॲक्शन, आणि ही रिॲक्शन अनडिझायरेबल आहे बिकॉज पर ऑक्साईड आर हजार्डस बिकॉज दे डिकम्पोज व्हायलंटली ॲट अ हायर टेम्परेचर. आणि सर्व इथरची रिॲक्शन जर एअर सोबत लॉंग टाइम झाली तर जे परऑक्साईड फॉर्मेशन होणार आहेत ते परऑक्साईड हे हजार्डस किंवा टॉक्झिक असतात, कारण त्यांची रिॲक्शन व्हायलंटली हायर टेम्परेचरला होते. म्हणून सर्व परऑक्साईड हे कसे असतात, हजार्डस असतात. ओके, तर ह्या काही लॅबोरेटरी मेथड आहेत किंवा केमिकल प्रॉपर्टी आहेत. याच्यानंतरच्या काही केमिकल प्रॉपर्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. थँक्यू.